लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट. यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल. SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. संपर्क साधावा. महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न. सातपूर प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव. आज दिनांक 23/2/2025 रोजी महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न. हातात हात घेऊन 10 हिरे पहा, जर आशांकडे 11वा दिसेल. कोहिनूर पहा स्वतःकडे. गुरु आराध्य फाउंडेशन नाशिक संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर गणोरेताई यांचे विचार आचार परिपूर्ण करून समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी ताईंची तळमळ सतत चालू असते. गेली 2 वर्षापासून एकच तळमळ चालू होती. महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार 2025 देण्याचा त्यांचा संकल्प असून कार्यक्रमाचे ठिकाण नाईस संकुल ITI सिग्नल जवळ त्र्यंबकेश्वर रोड. येणारे सर्व प्रमुख पाहुणे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी. प्रमुख अतिथी माननीय श्री मधुकर शिवाजी कडसाहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक, माननीय डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब, ACP कमिशनर ऑफिसर नाशिक, माननीय दिनकर अण्णा पाटील, माजी सभागृह नेते मनपा तथा नगरसेवक, माननीय श्री समाधान देवरे, संस्थापक अध्यक्ष रायगड प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री भूषण भास्कर पगार, उद्योजक संचालक रेणुका इंडस्ट्रीज लिमिटेड, हरिभक्त परायण राहुलजी महाराज साळुंके नाशिक, विश्वस्त निवृत्तीनाथ महाराज समाधी त्र्यंबकेश्वर, माननीय श्री सचिन गंगाधर गुंजाळ, नायब सुभेदार संगमनेर, माननीय श्री परमानंद संपत खर्डे, उपाध्यक्ष गुरु आराध्य फाउंडेशन, माननीय प्राध्यापक ललित खैरनार, सचिव सटाणा, माननीय श्री भाऊसाहेब R आहेर, खजिनदार नाशिक, माननीय श्री अरविंद सोनवणे, शिवसेना प्रमुख सटाणा, बागलान, माननीय अमोल गुंजाळ, महाराष्ट्र पोलीस. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती म्हणून कार्यक्रमास सुरुवात केली. मान्यवरांची भाषण झाली. माननीय संजय देशमुख, माननीय संदीप तान्हाजी पवार, डॉक्टर चेतनाताई सेवक, माननीय जितेंद्र आहेर, हरिभक्त परायण लहू महाराज आहेर, माननीय विकास वागचौरे, डॉक्टर सौ ज्योती शिंदे, माननीय RB पाटील, माननीय संत नामदेव आंबरे, सौ शिल्पा झारेकर, माननीय अशोक आहेर, हरिभक्त परायण राजेंद्र महाराज खुळे, डॉक्टर राहुल सोनवणे, हरिभक्त परायण आबासाहेब गाडे, माननीय संतोष जाधव, माननीय अंबादास दातीर, माननीय समाधान आहिरे, माननीय संतोष आंबरे, माननीय अशोक शेळके, हरिभक्त परायण मेघराज महाराज निकम, माननीय विजय अंडागळे, माननीय सुभाष सोमन. नियोजित कार्यकारिणी समिती सौ रिंकू पाटील, सौ दीप्ती मोरे, सौ प्राची राव, सौ मयुरी शुक्ला, सौ रचना चिंतावार, सौ सुरेखा मेड, सौ मीरा आवारे, सौ मीना मोरे, सौ सीमाताई पोटे, सौ शुभांगी शेळके, श्री रामभाऊ आवारे, डॉक्टर श्याम जाधव, श्री सचिन देवगिरी, श्री विजय शिंदे, सौ वैशाली भोसले, श्री सागर मोरे, सौ सोनाली ढाके, श्री विवेक हासे, सौ धनश्री गायधनी, सौ अनिता धामणे, सौ वृषाली बच्छाव, सौ डॉक्टर अश्विनी दाते, सौ मंजू पाटील, श्री धनंजय वाघ, सौ वैशाली चिंतामणी, सौ चंदन पवार आदींचा सहभाग लाभला. या पारितोषिक वितरणासाठी विविध क्षेत्रातील निगडीत असलेले 200 कार्यरत असलेले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार श्री रामभाऊ आवारे निफाड, डॉक्टर श्याम जाधव नाशिक व 80 वर्षाचे डॉक्टर सुभाष केशव सोमन MBBS राहणार कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र यांना देखील महाराष्ट्र कोहिनूर रत्न देऊन सन्मानित करण्यात आलं. निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी,
नमो कर्मभूमी जिथे ज्याच कामी पडो देह माझा नमामि नमामि. आणि आदिशक्ती आदिमायेचं वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या. खरं तर समाजात असं म्हटलं जातं की मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली राहिल्याच नाही. परंतु ज्यांचं नाव घेतलं की आमचं हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. परमुलखामध्ये राहुनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न ज्यांनी आपल्या उराशी बाळगले असे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास 7 समुद्रापार पलीकडे गेलेला आहे. ज्यांचं नाव घेतलं की अंगामध्ये 10 हत्ती असे माझे शंभूराजे. समाजाला समतेची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे संत नामदेवराय. आम्हा घरी धन शब्दाचे शस्त्र आहे असे विद्रोही स्वरूपाचे अभंग माझ्या तुकोबारायांनी आणि समाजाला प्रबोधन केले. अहो, अज्ञानाने अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटविली असे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि खऱ्या अर्थाने मुलींना आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार ज्यांनी मिळवून दिला. अज्ञानाने अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी ज्योत पेटविली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि खऱ्या अर्थाने त्यागालाही लाज वाटावी, त्यागालाही लाज वाटावी असा महान त्याग जिच्या त्यागातून निर्माण झाला. सर्वात जास्त म्हणजे 29 वर्ष आदर्श राज्यकारभार ज्यांनी सांभाळला अशा राष्ट्रमाता राजमाता विश्वमाता अहिल्याबाई होळकर. आणि ज्यांनी प्रधान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती देशाचा सारा राज्यकारभार चालतो. ज्यांनी या बहुजन समाजाला फक्त बळच दिलं नाही असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो, असं म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. आपला पती परदेशात गेल्यानंतरही स्वतःच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि गरीब मुलांना अन्नाची आणि जेवणाची सोय करून दिली असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी महामाता रमाबाई आंबेडकर. आणि आपल्या पित्याचे संस्कार पुढे घेऊन जाणारे, आपल्या पित्याच्या संस्काराला कुठेही कलंक लागणार नाही अशा हंबीरराव मोहिते यांची मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सून. 9 वर्षाची असताना रानामध्ये गुरे चारत असताना इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 9 वर्षाची असताना त्यांचं घराच्या बाहेर काढलं गेलं. त्याच अवस्थेत त्या गर्भवती राहिल्या. आणि माय आणि गाय ही सारखीच असते म्हणून गायीच्या गोठ्यात एका मुलीला जन्म दिला. ज्यांच्या हस्ते इयत्ता 10वीला असताना अर्चनाताईने आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार घेतलेला होता अशा माझ्या सर्वांची माय असणाऱ्या सिंधुताई सत्कार. अनेक ॲथलेटिक्स, अनेक क्रिकेटपटू, अनेक महान मानव, अखंड हिंदुस्थानाचा मानबिंदू असणाऱ्या तमाम महामानवांना आणि तमाम महापुरुषांना मी हरिभक्तपरायण डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर प्रथमतः मानाचा सलाम करतो. ज्यांनी मला जन्म दिला, हे सुंदर जग दाखविलं असे माझे अमृततुल्य माता पिता यांच्याही चरणी नतमस्तक होतो. माझे गुरुवर्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि खरं तर आपण सर्वजण महाराष्ट्रातील गुरुआराध्याच्या फाउंडेशनच्या अंतर्गत महाराष्ट्रातून जे कोहिनूर रत्न आपण सर्वजण इथे बसलेले आहे. खरं तर आपण कोहिनूर रत्न आहात, परंतु आपल्याला पुरस्कृत करण्यासाठी या व्यासपीठावरती एक अनमोल रत्न बसलेले आहे. खरं तर अनमोल रत्नांसाठी पुरस्कृत करण्यासाठी अगदी स्वतःचं अस्तित्व कर्तृत्व निर्माण करण्यासाठी सारखे जे चमकतायत ते व्यासपीठावरील सर्व व्यक्तिमत्व. खरं तर गुरुआराध्या फाउंडेशनचे उपाध्यक्ष परमानंद खडे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.